हॅलो. तर इथे बनवत आहे मी कोळंबीचा भात. बनवायला खूप साधा सिंपल आहे, झटकीपट होतो. ते इथे घेतलं आहे मी कुकर. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, काही खडे मसाले टाकलेले आहेत, उभा चिरलेला कांदा आपल्याला वापरायचा आहे. तर कांदा छान परतवून घ्यायचा आहे. इथे वापरते मी वनस्पती तूप म्हणजेच डालडा. सो 1 चमचा किंवा 1.5 चमचा आपल्याला डालडा त्याच्यामध्ये टाकायचा आहे. परत कांदा आपल्याला छान मिक्स करायचा आहे. कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये आलं लसणीची पेस्ट टाकायची 1 चमचाभर, थोडंसं मीठ आणि हळद टाकायची. टोमॅटो आणि मिरची टाकलेली, ती क्लिप ॲड झालेली नाही आहे, सॉरी फॉर दॅट. इथे अजून एक पेस्ट मी ॲड केलेली आहे, आलं लसूण आणि सुकं खोबरं. छान मसाला परतून घ्यायचा आहे. इथे कोळंबीला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं. त्याच्या आधी आपल्याला मसाल्यामध्ये एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरायचा आहे. तुमच्याकडे जो कुठला मसाला असेल तो तुम्ही वापरला तरी चालेल. मसाला परतून घेतला. आता त्याच्यामध्ये आपल्याला कोळंबी टाकायची आहे. कोळंबीसुद्धा छान परतून घ्यायची, अशी ड्राय होईपर्यंत. कोळंबी परतून झाली की इथे मी ॲड करते 1 बटाटा. बटाटा चांगला परतून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे तिकडे स्वच्छ धुतलेले तांदूळ पण आधी परतून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, लगेच पाणी नाही टाकायचं. तांदूळ जेवढे घेतले त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी वापरायचं आहे. इकडे मीठ वगैरे चाखून कुकरचं झाकण लावून ठेवूया. 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता कोळंबीचा भात आपला रेडी आहे. मस्त झाला होता. 2 शिट्ट्यांमध्ये मस्त शिजतो, झटकीपट होतो, बनवायला खूप सोपं आहे. सो नक्की ट्राय करा. हा कोळंबी भात, याला कोळंबीचा पुलावसुद्धा आपण बोलू शकतो. या भातासोबत कोळंबीचं कालवण आहे काळ्या मसाल्यातलं. आधीच्या व्हिडिओमध्ये त्याची रेसिपी आहे. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, शेअर करा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. बाय.